तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी। आज उमेदवारी अर्ज करणार दाखल। तर मी पक्षाचा इमानदार कार्यकर्ता, दिलेली जबाबदारी मी पार पाडेल, राजेंद्र जैन यांची ही प्रतिक्रिया समोर। अटी मान्य न केल्याने छगन भुजबळ नाराज, दिल्लीमध्ये जाण्यास नकार। समीर भुजबळ यांना मंत्रिपद तरच राज्यसभेवर जाणार, छगन भुजबळ यांची ही अट। मात्र भुजबळांच्या अटीला दिल्ली भाजपकडून रेड सिग्नल, सूत्रांची माहिती। छगन भुजबळ नाराज नाही, भुजबळांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य सन्मान केला जाईल। भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी न दिल्याच्या प्रश्नावर सुनील तटकरे यांची ही प्रतिक्रिया समोर। दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक होणार, 23 पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला राहणार उपस्थित। उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राहणार उपस्थित। संघटनात्मक बांधणीसाठी 3 दिवस काँग्रेसच्या मॅरेथॉन बैठका, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना देणार कानमंत्र। काँग्रेसचे प्रदेश कार्यालयामध्ये 10, 11 आणि 12 तारखेला बैठक। बारामतीमधील दादांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर मसाळचे वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल आणि त्यानंतर माफीनामा। अजित पवार गेला तरी काही फरक पडला नाही, किशोर मसाळ यांचे हे वक्तव्य। अजितदादांच्या आवडत्या लोकांच्या यादीमध्ये होता हा मासा। मुंबईमधल्या वरळीमधील कॉन्सर्ट प्रकरणात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल, स्पेस बाउंड इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सीईओ आणि वरिष्ठ व्यवस्थापकावर गुन्हा। लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान मद्यप्राशन केलेल्या तरुणाचा झालाय मृत्यू। मान्सून दाखल होताच राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा देखील इशारा, मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार सरींची शक्यता, हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। राज्यभरात 15 जूनपर्यंत मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी, मुख्यमंत्री कार्यालयाची ही माहिती। शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा दिला सल्ला। मुंबईमधील खासगी पाणी टँकर संघटना संपावर, केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमांच्या अंमलबजावणीमुळे अडचणी, मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा हा आरोप। केंद्राच्या नवीन नियमांच्या निषेधार्थ वॉटर टँकर चालकांचा संप। मुंबईच्या कुर्ला दक्षिण भागातील 90 फूट रोडवरती जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू, कालपासून परिसरातील पाणी पुरवठा पूर्णतः ठप्प। आज उशिरानं आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होणार अशी महापालिकेची माहिती। बुलडाण्यात समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात, पिंपरी माळी या गावाजवळची दुर्घटना। दुर्घटनेमध्ये 20 ते 25 प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक। 1 ते 1.5 तासांपासून काही प्रवासी लक्झरी बसमध्ये अडकून पडलेले। दिल्ली विमानतळावर वादळी वाऱ्यांमुळे एअर इंडियाच्या 3 विमानांचं नुकसान, ग्राउंड सपोर्ट इक्विपमेंट सिस्टीम जागेवरून सरकून विमानांवर आदळली। अपघातामुळे विमानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शांतता करार होईपर्यंत मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।